मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यातला वाद आणखी तीव्र झालाय। महाज्योतीला 1000 कोटी रुपयांचा निधी दिला तरच ओबीसी समाजाचं कल्याण होईल असं विजय वडेट्टीवार म्हणाले होते। यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटलांनी वडेट्टीवारांवर हल्लाबोल केलाय। तुम्ही ओबीसी नेते होता तेव्हा काय केलं, तसंच मराठा आरक्षणाच्या विरोधात जाणाऱ्यांना राजकीय फटका बसू शकतो असा सूचक इशाराही जरांगेंनी दिलाय। सगळ्या मंडळाला जेवढा निधी दिला जातं तेवढाच निधी ओबीसीची मोठी संख्या असूनही आम्हालाही तेवढाच निधी देतात। म्हणजे सारथीला, बार्टीला, तार्टीला जेवढा निधी तेवढाच निधी ओबीसीला, महाज्योतीला दिला जातो। आमच्या लोकसंख्येनुसार आम्हाला किमान 1000 कोटी या महाज्योतीला मिळाले पाहिजेत। तर हे सरकार खऱ्या अर्थानं ओबीसीच्या काय भल्याचा विचार करतो असा त्याचा अर्थ होतो। इतर बहुजन कल्याण विभागातर्फे प्रत्येक जिल्ह्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले ओबीसी भवन निर्माण करण्यासाठी सरकारने निधी दिला पाहिजे, ही सुद्धा एक प्रमुख मागणी आहे। आणि तुम्ही होते तेव्हा काय केलं? तुम्ही होते ना ओबीसीचे नेते तेव्हा तुम्हाला काही नाही देता आलं। आता मराठ्याला काही मिळायला लागलं की मुद्दा माडव पडायचा ना, त्याचा अर्थ हे मराठ्याने ध्यान ठेवणार आहेत। मराठा आरक्षणाला कोण कोण विरोध करते हे मराठ्यांच्या लोकांनी लक्षात ठेवावं। जो ओबीसीचा मराठ्यांकडून असेल त्याच्या पाठीशी राहावं, पण जो विरोधात जाईल त्याचा मात्र आता काटा काढायला लागतो राजकीय।